नमस्कार, शीतल होम स्टाईल कुकिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीची मठरी। मी ते एक मेथीची जुडी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। इथं 2 मुठी मेथी घेत आहे। मेथी आपल्याला 3-4 पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर ही मेथी 2 वाटी होती अंदाजे, तर ही आपण बारीक कट करून घेणार आहोत। बारीक चॉप झाल्यानंतर आपल्याला मठरी बनवायला सोपं जातं। पाहू शकता आपली बारीक कट करून झालेली आहे। तर आपण गॅसवरती कढई ठेवून 1 चमचा तूप टाकून घेऊया। तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ही चॉप करून घेतलेली मेथी टाकून घेऊया। मेथी छान मऊ होईपर्यंत आपल्याला ती परतून घ्यायची आहे। तर पाहू शकता मस्त अशी ही मेथी परतून झालेली आहे। थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। थंड होती तोपर्यंत आपण कणिक मळण्यासाठी घेऊया। 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 चमचे बेसन म्हणजे पाव वाटी, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 1 चमचा जास्त घेऊ शकता। आणि 2 चमचे रवा, बारीक रवा घ्यायचा आहे किंवा जाड घेतला तरी चालेल किंवा मैदा घेतला तरी चालेल। 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा हातावर क्रश करून घ्यायचा आहे। पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा तूप, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहेत। हे साहित्य सगळं व्यवस्थित मिक्स करून पिठाला चोळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता असं छान पिठाला मिक्स झालेला आहे। आता याच्यामध्ये थंड झालेली मेथी टाकून घेऊया। मेथी पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। मेथी छान मिक्स झाली की आपल्याला जसं लागतं तसं थोडं थोडं करून पाणी हे कणिक मस्त मळून घ्यायची आहे। हे आपली ही छान अशी मळून झालेली आहे। घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया। तर आपण घेणार आहोत इथं 3 चमचे तांदळाचे पीठ, 1 मोठा चमचा तूप, तुम्ही कॉर्नफ्लोअर घेतलं तरी चालेल। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स झाले की तुम्ही पाहू शकता ह्याची एक खूप छान अशी पेस्ट दिसते, स्मूथ आणि एकसारखी। हे पाहू शकता छान आपलं हे मिश्रण तयार आहे। आता आपण याचे 2 बॅच करून घेऊया। तुम्हाला जेवढं जमतं तेवढे आपण बॅच करू शकतो। मी इथं 2 करणार आहे कारण एका वेळामध्ये भरपूर अशी ही मठरी आपली तयार होईल। तर मी किचन काउंटरवर घेणार आहे। ती किचन काउंटर स्वच्छ करून घेतलेला आहे कारण याची आपल्याला मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे। ही आपली मोठी पोळी लाटून झालेली आहे। आपण जे आता मिश्रण बनवलं होतं ते एकसारखं या पोळीला लावून घ्यायचं आहे। चमच्याने नाही जमलं तरी आपण हे हाताने पसरवून घ्यायचं आहे। छान एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। त्याच्यावरती थोडंसं सुकं पीठ आपल्याला भुरभरून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। आपलं जास्त मेहनतीचं काम इथंच आहे। दुसऱ्या साईडला फोल्ड केलेला पण आपण लावून घेऊया। परत इकडच्या साईडने आपण हे फोल्ड करून घेणार आहोत। हे आपला इथे हे छान असा चौकोन तयार झालेला आहे। तुम्हाला हवा असेल त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता, पण इथं आपल्याला पट्टी तयार करायची असल्यामुळं आपण हे चौकोन तयार केलेला आहे। हा चौकोन पण छान असा पसरून मोठा असा लाटून घ्यायचा आहे। परत त्याच्यावरती आपल्याला हे मिश्रण छान असं पसरून घ्यायचं आहे, म्हणजेच लावून घ्यायचं आहे। याच्यावरती पण आपल्याला थोडंसं सुकं पीठ भुरभरून घ्यायचं आहे। फोल्ड केल्यानंतर दुसरी जी फोल्ड केलेली दोन्ही बाजूला आपण हे मिश्रण लावून घेणार आहोत। हे मिश्रण लावल्यानंतर याच्यावरती पण आपण सुकं पीठ टाकून घेणार आहोत। हे पीठ टाकून झाल्यानंतर परत हे आपल्याला एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हवी तेवढी पातळ आपण याची पट्टी तयार करून घ्यायची आहे। हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आपलं हे लाटून झालेलं आहे। छान अशी पट्टी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता याच्या आपल्याला मठरी कापून घ्यायची आहे। पण मी इथं अर्धा इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। एवढ्या जाडसर आहेत, तुम्ही पाहू शकता।
तेल गरम झालेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला हे मेथीची मटरी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तेल एकदा गरम झालं की फ्लेम ही गॅसची आपल्याला लो ठेवायची आहे. मंद गॅसवरती तळून घ्यायचं आहे. मंद गॅसवरती तळल्यामुळं कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी मटरी तयार होते. आपली इथं मेथीची मटरी तळून तयार आहे. पाहू शकता तुम्ही. नक्की ट्राय करा. थंड वातावरण, गरमागरम कुरकुरीत मटरी सगळ्यांना आवडते. बनवा, कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पाहू शकता कुरकुरीत अशी ही मटरी. त्याचा आवाज पण ऐकू शकता तुम्ही. हे पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी